मित्रांनो, प्रथम वर्ष कला ऐच्छिक मराठी याच्या अंतर्गत सत्यशोधक हे महात्मा फुले यांच्या जीवनावरील असणारं नाटक आहे. ते गोपू देशपांडे यांनी लिहिलेलं आहे. या नाटकाचं जे प्रायोगिक अंग आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि आता यानंतर आपण त्याचं संहितात्मक अंग जे आहे ते पाहणार आहोत. गोपू देशपांडे यांना महात्मा फुले यांच्या जीवनावरती जे नाटक लिहावं असं वाटलं त्याचं प्रयोजन हेच आहे की देशातल्या अनेक लोकांना महात्मा फुले हे माहिती नाही आहेत आणि बंगाली त्यांच्या एका मित्राला तर सावरकरांशिवाय दुसरं कोण नावच माहिती नाही. तर अशा दृष्टिकोनातून देशभर या नाटकाचे प्रयोग व्हावेत म्हणून त्यांनी ते हिंदीमध्ये लिहिलं आणि हिंदीमधून ते इंग्रजीत गेलं आणि त्याच्यानंतर त्याचे प्रयोग जे आहेत ते दिल्लीला सादर झाले आणि दिल्लीवरून ते देशभरामध्ये सादर झाले. ते या अनुषंगाने महात्मा फुल्यांचं जे जीवन कर्तृत्व आहे ते संपूर्ण देशभर न्यावं या हेतूने त्यांनी सत्यशोधक हे जे नाटक आहे ते सत्यशोधक नाटक लिहिलेलं आहे. या नाटकामध्ये महात्मा फुले यांचा केवळ जीवनपट मांडणे असा हेतू नाही, तर महात्मा फुल्यांचं जे कार्य आहे ते अद्वितीय स्वरूपाचं कार्य आहे आणि हे महत्त्वपूर्ण कार्य जे आहे ते सर्व प्रेक्षकांसमोर यावं, त्याचं वेगळेपण यावं म्हणून त्यांनी सत्यशोधक हे नाटक लिहिलं. या नाटकाचा वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नेपथ्य नाही आहे, तर हे सगळं प्रकाश योजना नाही आहे, तर ब्लँक आपण ज्याला म्हणतो असा ब्लँक प्रकाश जो आहे त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आणि फक्त पात्र जी आहे ते आपल्या आपल्या भूमिका बदलतात आणि तिथं अभिनय करतात. असं हे सत्यशोधक नाटक आहे. तर या नाटकामध्ये जो गोपू देशपांडे यांनी मांडलेला विचार आहे तो विचार आपल्याला पाहायचा आहे. तर त्या विचाराचं ठळक वैशिष्ट्य त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतीय समाजातील वर्णाचे आणि वर्गाचे जे विश्लेषण आहे ते महात्मा फुले यांनी केलेलं आहे आणि महात्मा फुले यांचं जे समग्र कर्तृत्व आणि कार्य आहे त्यांचं जे लेखन आहे ते आपल्याला माहिती आहे. शेतकऱ्याचा आसूड, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरीसारखा, सत्सारसारखा त्यांचा ग्रंथ आहे किंवा महात्मा फुले यांनी लिहिलेले जे अभंग आहेत, अखंड आहेत, त्या अभंग अखंडामधून त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. त्याच्यानंतर त्यांचं जे पत्रलेखन आहे त्या पत्रलेखनातून त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. तर ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सत्सार यासारख्या ग्रंथांमधून महात्मा फुले यांनी कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, पददलित, पीडित अशा वर्गाचं प्रतिनिधित्व करून त्यांचे जे प्रश्न आहेत ते त्या साहित्यातून मांडलेले आहेत. शोषक आणि शोषितांचे जे आकलन आहे ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वैचारिकता हा एक महत्त्वाचा भाग महात्मा फुले यांच्या साहित्याचा राहिलेला आपल्याला दिसून येतो. आद्य क्रांतिकारक, आद्य समाजसुधारक, आद्य मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे म्हणून महात्मा फुल्यांचं नाव आपल्याला घेता येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु अशा अर्थाने महात्मा फुल्यांचा एक मोठेपण लक्षात येत आहे. नाव्यांचा पहिला संप घडवून आणणारे महात्मा फुले आणि सत्यशोधकी पद्धतीने विवाह लावणारे महात्मा फुले 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधकाचा विचार जो आहे, निर्मिकाचा विचार जो आहे तो निर्मिकाचा विचार समाजामध्ये पसरवणारे महात्मा फुले. असे अनेक पैलू महात्मा फुल्यांचे आपल्याला या नाटकामधून दिसून येतात. तर गोपू देशपांडे यांनी जे सांगितलेले पैलू आहेत, महात्मा फुल्यांच्या जीवनाचे अनेक पैलू आहेत. आपल्याला महात्मा फुले यांच्यावरती खूप अभ्यासकांनी लिहिलेलं आहे. त्याच्यात भाल भोळेंसारखे अभ्यासक आहेत, मापा मंगुळकरांसारखे अभ्यासक आहेत. यदी फडकेंनी महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय संपादित केलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले गौरव ग्रंथ काढलेला आहे. त्याच्यामध्ये अगदी जे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे अभ्यासक, मेपूर रेगनपासून भालचंद्र नेमाड्यांपासून अनेकांनी, डॉक्टर नागनाथ कोत्तापल यांनी ज्योतिपर्व पुस्तक लिहिलेलं आहे. तर अनेक पुस्तकं जी आहेत किंवा आजचे प्रल्हाद दुलेकर असतील, त्यांनी सार्वजनिक सत्यधर्मावरती बहुजनांचा कैवारी म्हणून महात्मा फुल्यांवरती लिहिलेलं आहे किंवा डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी महात्मा फुल्यांवरती लिहिलेलं आहे. असे जे आजचे ज्येष्ठ श्रेष्ठ असे अभ्यासक आहेत त्यांनी महात्मा फुल्यांवरती लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. पण आपल्याला जे पाहायचं आहे ते गोपू देशपांडे यांनी जे विचार सत्यशोधक या नाटकामध्ये मांडलेले आहेत ते विचार आपल्याला पाहायचे आहेत. धर्म आणि जाती या संकल्पना अनेक अर्थाने आपल्याला काय आहे की महात्मा फुलेंनी मांडलेल्या
विचारांच्या केंद्रस्थानी आहेत. ब्राह्मणी विचारसरणीला म्हणजे ब्राह्मण्याला असलेला त्यांचा विरोध केवळ वर्णव्यवस्थेपुरता मर्यादित नव्हता, तर तो एकूण हिंदू व्यवस्थेत समाविष्ट असलेल्या सर्वच गोष्टींना होता. फुल्यांनी हिंदू धर्म अथवा हिंदुत्व या शब्दाचा क्वचितच वापर केलेला आहे. त्याऐवजी त्यांनी ब्राह्मण्य असं म्हटलेलं आहे. त्याला ठाऊक असलेल्या हिंदुत्वाचा उगम त्यांच्या मते श्रुती आणि स्मृतींमधून झालेला आहे. श्रुती स्मृतींच्या संहिता या ब्राह्मणांनी आपल्या प्रभुत्वाचे वैचारिक समर्थन करण्यासाठी बनवल्या असा त्यांचा पक्का विश्वास आहे. त्यामुळे चातुर्वर्ण्य ही अपौरुषीय आणि चिरंतन व्यवस्था असल्याने ती अपरिवर्तनीय आहे अशी ब्राह्मणी धारणा होती. त्यामुळे ब्राह्मणांच्या वर्चस्वाला आपोआप दैवी आशीर्वाद लाभत असे असं महात्मा फुले यांनी म्हटलेलं गोपू देशपांडे म्हणतात. हा व्याज धर्म आणि त्याचे समर्थन करणाऱ्या संहिता फुल्यांनी आपल्याला काय नाकारल्या आणि हा नकार सर्वकष होता. ब्राह्मणी समाज रचना मानवी बनावी यासाठी तिला इथे टोकर तिथे टोकर तिथं फाड अशी चिरफाड जी आहे ती महात्मा फुल्यांनी केली. ती जी आहे ती बिलकुलही समाजाला आवडलेली नव्हती. ती पूर्णतः उद्ध्वस्त करायला हवी व्यवस्था असा त्यांचा आग्रह होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणत्व असं सगळ्या ब्राह्मणांना त्यांचा विरोध नव्हता, म्हणून ते भट म्हणायचे. भट जे भट आहेत त्याच्यातले त्या भटांसाठी ते म्हणायचे हिंदू समाज रचना समजून घेण्यासाठी ब्राह्मणी संकल्पनेच्या जागी एक द्वैवर्णिक संकल्पना निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्तानिस्लॉ ऑस्कोवस्की या समाजशास्त्रज्ञाच्या मते समाज रचनेविषयी एक द्विदल संकल्पना असते. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की संपूर्ण समाजाचे परस्परांशी असणारं जे काही नातं आहे ते दोन कोटीत केलेले साधारण असते. एक कोटी एक बाजू दुसरीवर वरचढ असते, तिचे प्रभुत्व दुसरीला दुय्यम स्थान देण्यावर अवलंबून असते. या संकल्पनेनुसार दोन समाज एकमेकांशी बद्ध परंतु परस्पर विरोधी वर्गामध्ये अशा रीतीने विभागलेला असतो की एका वर्गातील सदस्याचे विरोधी वर्गातील सदस्याशी जे नाते असते ते एका वर्गाचे स्वरूप ठरत असते. ऑस्कोवस्की याने वर्गीय समाजाविषयी बोललेला आहे. महात्मा फुलेंना दोन प्रकारचे विचार मांडायचे आहेत, एक वर्णीय आणि दुसरे वर्गीय. वर्गीय व्यवस्था जी आहे त्याच्यामधून द्विदलीय असलेल्या संकल्पनेचे उदाहरण देताना ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातील पुरुष सूक्त जे आहे ते ऋग्वेदाच्या 10व्या मंडलातलं पुरुष सूक्त ते उद्धृत केलेलं आहे महात्मा फुलेंनी सुद्धा. त्या मांडणीला फुल्यांचे मोठे साम्य आहे असं आपल्याला लक्षात येतं. वर्ग हा शब्द वापरला नाही फुल्यांनी, एवढंच. परस्पर विरोधातील गटांना त्यांनी नावं दिलेली आहेत. ब्राह्मण आणि शूद्रातिशूद्र अशी दोन नावं दिलेली आहेत. ब्राह्मण ही द्वैवर्णिक संकल्पनेनुसार ब्राह्मणांच्या वर्चस्वाला वैचारिक अधिष्ठान देणारी, त्याला चिरंतनत्व आणि पावित्र्य बहाल करणारी एक धार्मिक समाजरचना आहे ह्याचे फुल्यांना स्पष्ट भान होते. त्यामुळे त्यांच्या ब्राह्मण्यावरील हल्ला हा मुळात ब्राह्मण्य वर्चस्ववादावरील हल्ला आहे. वर्चस्ववादावरचा हल्ला आहे, तो व्यक्तीवरचा नाही. मौजेची ही गोष्ट आहे की ब्राह्मणाविषयीचा असा दृष्टिकोन बाळगणारे हे फुले हे एकटे नव्हते, तर फुल्यांचे कडवे विरोधक ब्राह्मण्याचे कोणावरून जास्त कट्टर समर्थक असलेल्या विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुद्धा 1881 साली केसरीमध्ये लिहिलेल्या 2 लेखांमध्ये परस्पर विरोधी द्विध्रुवीय संकल्पना मान्य केली होती. म्हणजे महात्मा फुलेंचं जे मत आहे ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी मान्य केलेलं होतं 2 लेखांमधून. शास्त्री बुवांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा होता की हा विरोध किंवा ही युद्धावस्था हा निसर्ग नियमच आहे. मोठे मासे छोट्या माशांना गिळतात, तद्वतच कोणीही निसर्ग नियमांच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, तसा प्रयत्न देखील करू नये असं विष्णूशास्त्री चिपळूणकरांचं मत. तर फुल्यांच्या मतानुसार ब्राह्मण्य हे इतिहासक्रमात घडत आलेले आहे. ती शोषण आणि वर्चस्ववादी विचारसरणी असलेले तिला विरोध करून शेवटी उद्ध्वस्त करून टाकायला हवी. ब्राह्मण्यात पवित्र अथवा दैवी असे काहीच नाही, पण त्याने दैवी शक्तीला आपल्या समर्थनार्थ जुंपल्याने संपूर्ण व्यवस्थेलाच विरोध करणं गरजेचं आहे. गोपू देशपांडेंचंही असं मत आहे. त्यामुळे या फुल्यांच्या धर्मविषयक लेखनाचा बहुतांश भाग ब्राह्मण्याशी वितंडवाद करण्यात खर्च झालेला आहे. न्यायसूत्राने सत्य ज्ञान होण्यासाठी 16 मार्ग सांगितलेले आहेत. त्यापैकी वितंडा एक मार्ग आहे. हे फुल्यांच्या ब्राह्मण्यावरील हल्ला हा या वितंडाच्या मार्गात मोडणारा आहे. इथं वितंडा हा शब्द काटेकोरपणे नैयायिक ज्ञान परंपरेनुसार वापरलेला असून तो दूषणास्पद नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे ब्राह्मण्यावर अत्यंत कठोर हल्ला चढवत असताना ते बिलकुल मागे पुढे पाहत नाहीत.
अवतार कल्पना हा अनेक अर्थाने हिंदू धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत आहे. एका बाजूला एकेश्वरी तत्त्वप्रणाली आणि दुसऱ्या बाजूला बहुईश्वर या संकल्पनेवरती आधारित धार्मिक व्यवहार यांच्यात स्पष्ट अंतर्विरोध जो आहे तो दिसून येतो. तो दूर करायला अवतार कल्पना हा देखील एक मार्ग होता. त्यामुळे अवतार कल्पनेवर महात्मा फुलेंनी चढवलेला हल्ला म्हणजे आपण काय सांगितलं की त्यांनी जे आहे त्या अवतार कल्पनेवरचं त्यांचा ग्रंथ आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्या अनुषंगाने त्यांनी सगळ्या अवतार कल्पनांची चिकित्सा केलेली आहे. की शेतकऱ्याचा असूड सारखा ग्रंथ असेल तर ह्या ग्रंथामध्ये आपण त्यांचे विचार लक्षात घेऊ शकतो. धन्यवाद. पुढचा आपण नंतर पाहूया.